करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम. समास 9वा शाश्वत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्मा विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात होताच आपल्या देहाला कंटाळा येतो. मन चंचल असतं. त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी त्या परब्रह्माचं प्रत्यक्षपणे स्मरण असणं आवश्यक आहे. कारण आपला देह, आपला मन ज्याप्रमाणे चंचल आहे, त्या चंचल मनापासून आपल्याला एकाग्र कसं होता येईल हे पाहायचं. 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ, 2 वेळा जय दाखवला. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. या ग्रंथामध्ये खुद्द भगवंताचंच बघा प्रत्यक्षपणे वचन, प्रत्यक्षपणे बोध आणि या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा, हेच भलं मोठं सामर्थ्य आहे. म्हणून दशक 14वा अखंड ध्यान नाम. आपण नामामध्ये नव्हतोच. आपलं नाव काय आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला नाव आपल्या जन्मानंतर मिळालं ना, ते आपल्याला सुद्धा माहीत नव्हतं. जेव्हा आपण थोडे मोठे झाल्यानंतर आपल्याला कळालं की बाबा आपलं नाव हे आहे. परंतु त्या नावाचा अर्थ, जसं एखाद्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळलाच नाही तर तो शब्द बोलून उपयोगाचा आहे का? नाही. पण देवाच्या नामस्मरणामध्ये, देवाच्या नामामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना, या जगाच्या पाठीवर कुठेही बघा शक्य नाही आहे. ते आपल्याला सहज सोप्या शब्दांमध्ये, सहज सोप्या मार्गाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आणि आजचा समाजसुद्धा 9वा दाखवला, शाश्वत निरूपण. आपला देह हा शाश्वतीचा नाही आहे. आपला देह हा नाशिवंत आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. परंतु परमेश्वर, देव हा शाश्वतीचा आहे. त्याचं बोध, त्याचं श्रवण, त्याचं निरूपण बघा प्रत्यक्षपणे त्याचं वचन हे शाश्वतीचं आहे. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. कृतयुगापासून जर पाहायला गेलो, बघा कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, 4 युगांपैकी आता आपण कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत. मग चालवणारा तोच आहे ना. पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आपला देह जरी नाशिवंत जरी असला ना, तरी आपल्याला शाश्वतीचं श्रवण सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचं आहे. मग या ग्रंथामध्ये, या समासामध्ये काय सार आहे, काय असार आहे, समर्थाने उत्तमचं निरूपणातून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्मा विवेक. पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता. समर्थ म्हणाले, आपण पिंडाचं कौतुक पाहिलं, नंतर आत्मानात्म विवेकाने त्याचा शोध घेतला आणि या निर्णयापर्यंत पोहोचलो की पिंड हा अनात्माच आहे, आत्मा हा एकच असून
तोच सर्वांचा कर्ता आहे. आता विचार जर केला, समर्थ म्हणाले हा देह कोणाचा? बघा, हा संपूर्णपणे देह हा परमेश्वराचा आहे. वास्तव्याला परमेश्वरच आहे. कर्ता करविता सुद्धा परमेश्वरच आहे. पण विचार जर केला, एखादं कार्य जर आपल्या हातून चांगलं घडलं, बघा कशी परीक्षा असते. एखादं कार्य आपण उत्तम प्रकारे पार पाडलं, वाहवा कोणाची होते? प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर देहाची वाहवा होते. पण ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याकडून करून घेतलं, मेहनत करून घेतली, सराव करून घेतला, त्याला कोणी पाहतं? कोणीच नाही. म्हणजे जर विचार केला, दिसणारा वरीवरी दिसणारा जो प्रत्यक्षपणे तो नरदेह तोच दिसत आहे, परंतु अंतरीचा अंतरात्मा आपल्याला पाहायला मिळतो का? नाही आहे ना. परंतु आपण शोधलं पाहिजे. पिंडाचं पहिले कौतुक कोणाचं केलेलं आहे? जे पिंडी तेच ब्रह्मांडी. म्हणून शोधिला आत्मा नात्मा विवेक. विवेकाने पाहिलं पाहिजे, विवेकाने शोधता आलं पाहिजे. पिंड अनात्मा आत्मा एकम. पिंड जरी किती जरी असले तरी आत्मा हा एकच आहे. सकळ सृष्टी बघा, 84 लक्ष योनींमध्ये जर पाहायला गेलं तर संपूर्णमध्ये जीवसृष्टींमध्ये तोच आहे ना. कारण जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. आजचा समाज का महत्वाचा आहे? सकळ करता तोच आहे. सकळ करणे जगदीशाचे, बरोबर ना. आत्म्यास अनन्यता बोलिली, ते विवेक प्रत्यय आली. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. आता ब्रह्मांडाची रचना कशा प्रकारे केली, कोणी केली? तर आत्मा हेच आपले स्वरूप आहे. अशा प्रकारे आत्म्याची अनन्यता विवेकाने आपल्या अनुभवास आली. आता ब्रह्मांडाची रचना समजून घेणं खरंच आवश्यक आहे. आत्मानात्म विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी. विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे. आता पिंडाची रचना आत्मानात्म विवेकाने जाणून घ्यावी आणि ब्रह्मांडाची रचना सारासार विवेकाने जाणावी. त्याचं सतत विवरण करून गोडी उत्पन्न होईल असा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या देहाची रचना कोणी केली? त्या परमेश्वरानेच केली ना. परंतु ब्रह्मांडाची रचना कोणी केली? काय हो, ब्रह्मांडाची रचना कोणी केली? पिंडाची रचना परमेश्वराने केलेली आहे, ईश्वराने केलेली आहे. परंतु या ब्रह्मांडाची रचना कोणी केलेली? प्रश्न पडला. त्याचं उत्तर सुद्धा समर्थांनी पुढच्या ओवीपासून आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे. पिंड हे कार्य आहे आणि ब्रह्मांड हे कारण आहे. याचं विवरण पुढील निरूपणात केलेलंच आहे. पुढील प्रमाणे आपण श्रवण करूयाच. आता जर आपल्या पिंडामध्ये चांगली बघा सगुणांची विचार पाहायला मिळत असतील तर त्याचे विचारसुद्धा आपल्याला उत्तमच आणि त्याचं फळसुद्धा उत्तमच पाहायला मिळेल, एवढं मात्र निश्चित. पण ब्रह्मांड हे कारण आहे. आपण टी व्हीमध्ये पण पाहिलं, रामायण पाहिलं, महाभारत पाहिलं, अनेक प्रकारचे बघा आपण कार्यक्रम पाहत आलो. जे आपण पाहिलं ते आपण अनुभवलं, पण प्रत्यक्षदर्शी अनुभवलं का? नाही. समर्थ म्हणाले अनुभवासीय प्रत्यक्षात.
असार म्हणजे नासिवंत, सार म्हणजे शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे. सार आणि असार. समर्थ म्हणाले असार म्हणजे काय तर नाशिवंत आणि सार म्हणजे शाश्वत. आता एखादं आपण बघा देवाचं भजन कीर्तन नामस्मरण पूजा अर्चा करत असतो, यातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे? सामर्थ्य प्राप्त होणार आहे, एवढं मात्र निश्चित. परंतु जर असार म्हणजे काय, जर आपण वाईट सवयी असतील, वाईट काही शिकलं असेल तर ते असार आहे, नाशिवंत आहे. त्याचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये काहीच नाही आहे. जरी पाहायला गेलो ना, आपला जो नरदेह आहे हा नाशिवंत आहे, म्हणजे खराब आहे का? नाही आहे. जर या देहाने उत्तमाची कर्म केली, उत्तमाच्या संगतीला आणि उत्तमाच्या विचारांमध्ये जर आपला देह असेल तर नक्कीच शाश्वती प्राप्त करून घेणार आहे. भाग कसा दिलेला आहे? आपण दुकानात जातो, दुकानामध्ये बघा मिठाईच्या दुकानामध्ये जेव्हा जातो ना, तेव्हा त्या काचेच्या आतमध्ये सर्व मिठाई ठेवलेली असते, बरोबर की नाही? आपल्या पॉकेटमध्ये जेवढे पैसे असतात तेवढे आपण पाहून जातो आणि नंतर त्या दुकानामध्ये एंट्री करतो, बरोबर की नाही? आपल्याला जे हवं ते आपण घेत असतो. पण एखादी गोष्ट आपण जर पाहायला गेलो, जी वस्तू आपण घेणार आहोत त्या गोष्टीची आपण चव बघा प्रत्यक्षपणे चाखून पाहतो की नाही, की बाबा कशी टेस्ट आहे, कशी चव लागते, तरच आपण तो मिठाईचा पदार्थ घेत असतो. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. समर्थ म्हणाले आपल्याला बोध रूपाने प्राप्त करून दिलेलं आहे. प्रत्येक त्या मिठाईच्या दुकानामध्ये प्रत्येक वस्तूची त्या पदार्थाची चव घेत बसतो का? नाही आहे. एखादा पेढा असेल, एखादी काजू कतली असेल, बरोबर की नाही, लाडू असेल, गुलाबजाम असेल, प्रत्येकाची घेत असणार का? नाही आहे. जे घ्यायचं त्याचीच ना. पण विचार जर केला, हा नाशिवंत आहे ना. आज जर आपण घ्यायला गेलो तर तो शेवटपर्यंत टिकणार आहे का? नाही आहे. ह्याची सुद्धा काय असते? व्हॅलिडिटी असते. किती दिवस टिकणार आहे? एखादी गोष्ट आपण विकत घ्यायची म्हटली तर बाबा आपला 1 महिना व्हॅलिडिटी आहे, फ्रीजमध्ये ठेवू शकतो, नंतर मग ते खराब होऊ शकतं ना, कारण वास येऊ शकतो, मग टेस्ट त्याची बदलते. मग असं का? कारण नाशिवंत आहे. आपण एखादी वस्तू दुकानातून जेव्हा पॅकेट असतं बघा, कुठलंही पॅकेट जेव्हा घेतो तेव्हा आपण काय पाहतो? पैसे देतो आणि घेऊन येतो का? नाही आहे. त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट पाहतो, एक्सपायरी डेट पाहत असतो, तरच आपण घेतो ना. का गेलेली डेट बघा, गेलेली डेट आहे, गेलेली तारीख आहे आणि ती वस्तू आपण घेऊन आलो, शेवटी आपल्या शरीरावर परिणाम होतो ना, कारण त्या वस्तूची व्हॅलिडिटी संपलेली आहे. पण विचार जर केला, मग तसंच आपलं जीवन आहे, आपलं आयुष्य आहे. आपल्याला शाश्वती टिकवायची म्हणजे काय? चांगले विचार जर असतील, चांगली सवय असेल बघा, तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे काय प्राप्त होईल? शाश्वती आहे. पण जर तुम्ही वाईटच घेण्याचा प्रयत्न करत असाल, वाईट सवयांमध्ये असाल, तर शेवटी आसारांमध्ये अडकलात, बरोबर ना. पृथ्वी जळापासून झाली, कशापासून झाली बघा, पुढे ते जळी मिळाली, जलाची उत्पत्ती वाढली तेजापासून. आता ही पृथ्वी आहे, आपला देह कशावर आहे? या पृथ्वी तलावरच आहे. मग पृथ्वी जलापासून झाली, जल म्हणजे काय तर पाण्यापासून झाली, आणि पुढे ती जलामध्येच विरघळून जाणार आहे. जलाची उत्पत्ती तेजापासूनच झालेली. मग दिलेत ना आपल्याला, काय दिलेत?
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूते दाखवली. आपण या पृथ्वी तलावर आहोत. पृथ्वी तलावरचं ओझं बघा प्रत्यक्षपणे वाढत चाललेलं आहे. या पृथ्वी तलावर जर पाहायला गेलं तर पहिली एवढी घरं नव्हती ना. कमी घरं पाहायला मिळायची. कौलारू घरं, सिमेंटची घरं, बघा पत्र्याची घरं, झोपड्या, अशा अनेक प्रकारची चाळ असं पाहायला मिळायचं. परंतु ते आता नष्ट झाली. आता इमारतीच्या इमारती, बिल्डिंगा, मोठमोठे टॉवर पाहायला मिळतात. मग एवढं ओझं हा बघा प्रत्यक्षपणे पृथ्वी तलावर कसं काय झेपत असेल ना, त्याचा तोची जाणे. मग शेवटी पृथ्वी जळापासून झाली. जर समजा आपण वजन काटा पाहिला, एखाद्या वजन काट्यामध्ये वजन असतं आणि दुसऱ्या वजन काट्यामध्ये बघा पदार्थ, वस्तू असतात. जर आपलं वजन जर जास्त झालं तर तो काटा पूर्णपणे जमिनीवर टेकत असतो, बरोबर आहे की नाही? किंवा त्या लाकूड असतो त्या लाकडावर टेकत असतो. मग तसंच पृथ्वीला जेवढं झेपतं तेवढं बरोबर तो घेतं. आणि जेव्हा पृथ्वी तलावर जर पाहायला गेलं ओझं झालं, शेवटी काय झालं? पाण्यामध्ये. मग आपण विचार करतो अरे निसर्गाचा कोप आहे. बघा आपल्या मनामध्ये काय येतं, मग अशी जमीन कशी काय ही झाली, सर्व पाण्यामध्ये कसं का वाहून गेलं, मग निसर्गाने रौद्ररूप का धारण केलं, मग प्रलयसृष्टी का झाली, मग पूर का आला, मग भूकंप का झाला, अनेक प्रकारचे प्रश्न. विचार जर केला ना तर जळाची उत्पत्ती वाढली ही तेजापासून. ते जळ तेज शोषिले, महत्तेने आटून गेले, पुढे तेजाची उरले सावकाश. ते जल तेजानं शोषलं आणि महत् तेजाने ते आटूनच गेलं आणि केवळ तेजच उरलं. आता विचार करा, कधी समुद्रावर फिरायला गेलात का? गेलात ना? समुद्रातलं पाणी आणि समुद्राची खोली जर पाहायला गेलो, जेव्हा समुद्र पूर्णपणे आटतं, म्हणजे काय, त्या समुद्रातलं पाणी कमी होत जातं, ओहोटी येते, त्यावेळी समुद्र सपाटीपासून जर पाहायला गेलं तर एकसारखं पाहायला मिळतं, बरोबर आहे की नाही? तिथून आपण दुसऱ्या ठिकाणी पण म्हणजे अर्धवट सुद्धा जाऊ शकतो. बघा जर तुम्ही त्या समुद्रामध्ये किल्ला असेल तर तिथपर्यंत आपण चालत जाऊ शकतो ना. एक महत्त्वाचा भाग आपल्याला प्राप्त करून दिला. बोलता बोलता बघा उत्तम प्रकारे श्रवणसुद्धा झालं. समजा आपण अलिबागला गेलो फिरायला. अलिबागला बघा मध्यभागी मस्तपैकी काय आहे, किल्ला आहे ना. मग तिथून आपण जातो की नाही? चालत सुद्धा जातो. तिथे बोटीने सुद्धा आपण जात असतो, केव्हा पाणी असतं तेव्हाच. परंतु आपण सहजपणे जातो कारण ओहोटी आहे. जेव्हा भरती येईल तेव्हा आपण काही जण अडकतात तिथे आणि काही जण परत येतात. पण विचार जर केला, ते जल ते जे शोषिले महत्तेने आटून गेले. मग पाण्याची भरती, पाण्याची ओहोटी कसं काय होत असेल ना, त्याचा तोची जाणे. तेवढंच बरोबर पाणी येतं, तेवढंच बरोबर पूर्णपणे पाणी आटतं. का असं आहे? पूर्णपणे भरून आलं, रस्त्यावर पाणी आलेलं आहे, सर्व वाहून गेलेलं आहे? नाही आहे, त्यालासुद्धा एक लिमिट असतं. तुम्ही धरणामध्ये कधी गेलात ना, बघा धरणाचे इथे दरवाजे असतात. आपण पाहतो तिथे असतं बघा त्या भिंतीवर किती मिलीलिटर पाणी आहे, किती सेंटीमीटर बघा प्रत्यक्षपणे लिहिलेलं असतं. तेवढा विसर्ग असतो तो पाण्याचा, बरोबर तेवढा सोडला जातो. का? जेव्हा पाण्याचा दरवाजा उघडला जातं ना तेव्हा पाणी काही हळुवारतेने जात नाही कधी. बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलात ना, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. तेज झाले वायो पासुनी,
वायो झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी वायोचीच झाली. तेज वायूपासून झाली. रचना कशी केलेली आहे? पृथ्वीपासून आप, आपापासून बघा प्रत्यक्षपणे तेज, तेजापासून वायू आणि वायूपासून आकाश. त्याला वायू झडपून विझवून टाकतो आणि तेज जाऊन सर्वत्र वायूची दाटी झाली. आता विचार करा, आपण डोंगराळ भागात गेलो, एखादा पूर्णपणे झाडं झुडपं आहेत, तिथे आपण गेलो, एका आगीच्या ठिणगीने बघा संपूर्णपणे वणवा पेटत असतो. आपण ऐकतो आणि अनुभवतो सुद्धा, पण तो कशामार्फत हो? आपण तर पाहतो की अरे इथंच लागली होती, बघा अग्नी इथं लागली होती ना, मग ती तिथपर्यंत कशी काय गेली? शेवटी वायूमार्फत गेली ना, हवेमार्फत. मग तसंच आहे, तेज झाले वायूपासूनी आणि वायू झडपी तया लागुनी, तेज जाऊनी दाटणी वायूचीच झाली. वायूला कोणीच रोखू शकत नाही हो. आता हवा आली, आपले फॅन बिन बंद आहेत, आता हवेला बंद करायचं आहे काय हो? खिडक्या किती जरी बंद केल्या, दरवाजे किती बंद केले, म्हणून का हवा येण्याची थांबणार आहे का? नाही, ती येण्याची येणारच, बरोबर की नाही? वायो गगनापासून झाला, मागुता तेथीची विराला, ऐसा हा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री. वायू गगनापासून झालेला आहे आणि शेवटी तेथेच लय पावला. अशा प्रकारे कल्पांताचं वर्णन वेदांत शास्त्रात केलेलं आहे. गुणमाया मूळमाया परब्रह्मी पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. काय पाहिजे? कुठेही आपण गेलो तरी विवेकसहित जाणं गरजेचं आहे. आता गुणमाया दाखवली आणि मूळमाया दाखवली, हे शेवटी परब्रह्माच्या ठाई आहे, बरोबर की नाही? या परब्रह्माचं विवरण करण्यासाठी काय पाहिजे? विवरणच पाहिजे ना. आता परब्रह्माचं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे, मग शेवटी गुणमाया आणि मूळमाया दाखवली. आपल्याला चालवणारा कोण आहे? आपल्याकडून बघा प्रत्यक्षपणे कार्य करून घेणारा कोण आहे? त्या परब्रह्माचं संपूर्णपणे विवरण, त्या परब्रह्माचं संपूर्णपणे बघा वर्णन, कशा प्रकारे त्याचं महत्त्व, हे सर्व जाणून घ्यायचं. सर्व उपाधींचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. सर्व उपाधींचा शेवट जेथे होतो तेथे दृश्याचा काही मागसूस नसतो. फक्त सर्व ठाई निर्गुण ब्रह्म ओतप्रोत भरून राहिलेलं असतं. सर्व उपाधींचा शेवट बघा सगुण आणि निर्गुण जर पाहायला गेलं तर आपण प्रत्येकाला डायरेक्टली बोलत जातो. एखाद्याला जशी आपण उपमा देतो जसा आपण उपाधी देत असतो. परंतु दृश्यात्मक जर पाहायला गेलं, एखादं कार्य करण्यासाठी आपण कितीतरी खटपट करत असतो, परंतु सर्व ठाई निर्गुण ब्रह्म ओतप्रोत भरून राहिलेला आहे. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे. उदंड कल्पांत झाला, फार मोठा प्रलय जरी झाला तरी परब्रह्म नाश पावत नाही. म्हणून विवेकाने मायेचा त्याग करून शाश्वत ब्रह्मास अनुभवाने जाणावे. आता विचार कर, अहो त्याची सृष्टी आहे, विश्वाचा मालक आहे, तो कधी प्रलयामध्ये अडकेल का? नाही, अडकणारा आपला देह आहे. चारी सृष्टी बघा, जीवसृष्टी असेल, त्याचप्रमाणे
उभयचर असतील, जलचर असतील, खेचर असतील, अनेक प्रकारचे जीवजंतू, पाण्यामध्ये असणारे बघा जलचर, डोंगराळ भागामध्ये असणारे वनचर, चालवणारा कोण आहे? तो आहे. मग तो शेवटी कधी प्रलयामध्ये अडकेल का? नाही आहे. परब्रह्म कधीही नाश पावत नाही. नाशवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊन चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. मग शाश्वतीचा कोण आहे आणि नाशवंताचा कोण आहे? देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. अंतरात्माच सगुण देव आहे. त्याच्या योगाने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यावी आणि निर्गुणाच्या ध्यानाने तद्रूप असल्याचा साधकाला अनुभव येऊ लागतो. प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, अंतरात्मा हा सगुण आहे. चांगल्या विचारांचा, चांगले विचार देणारा, चांगले बोध प्राप्त करून देणारा, चांगल्या सवयी लावून देणारा, चांगली शिकवण देणारा, चांगले संस्कार देणारा परब्रह्म. परंतु आपण किती ऐकतो ते समजून घेणं गरजेचं. कल्पनेत येते जे निर्मळ, तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. परब्रह्म हे कल्पनातीत असून निर्मळ असतं. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. स्वात्मानुभव आला की सर्व दृश्य ही मृत्य आहे हेच असून नसल्यासारखं असतं. बघा, परब्रह्म हे कल्पनातीत असून निर्मळ असतं. आता विचार जर केला, त्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. आपल्या शरीरावर बघा, हा भाग या देहाचा चालू आहे. या देहाच्या शरीरावर मळ असतो की नाही? नक्कीच. परंतु परब्रह्माच्या ठिकाणी मळ नसतो, कारण तो निर्मळ आहे. आपला देह प्रत्यक्षपणे झोपेतून उठल्यानंतर बघा, डोळ्यातून कचरा, म्हणजे डोळ्यातून बघा प्रत्यक्षपणे मळ बाहेर येत असतो. कानातून मळ, नाकातून, प्रत्येक अवयवातून बघा काय येतो? मळ बाहेर येत असतो. झोप पूर्ण झाली की डोळ्यातून बघा घाण येत असते की नाही? मग तसंच आहे. ही शेवटी अपान वायूद्वारे बघा, जसं आपण खात असतो तसं आपल्या बाहेर पडत असतं. मग त्याचप्रमाणे कल्पना करत राहायचं. परंतु परब्रह्म ही कल्पनातीत असून निर्मळ आणि स्वच्छ. पण त्याच ठिकाणी आपलं मायारूप, आपल्या या देहाचा भाग चालू आहे, हे मळलेलं, त्याला स्वच्छ करायचं आहे. आपला देह जरी वरून कितीतरी शॅम्पूने, कितीतरी साबणाने आपण आंघोळ करून बघा ताजी आणि टवटवीत जरी पाहायला मिळालो ना, तरी आतून आपण स्वच्छ व्हायचं. आतून, अंतरीतून बघा पूर्णपणे आपल्याला मळ बाहेर काढायचा आहे. मग तो बाहेर काढणारा कोण आहे हे पाहावे आपणास. आपण जे होते आणि सवेची जाते, ते प्रत्ययास येते, जेथे होणे जाणे नाही ते विवेक ओळखावे. विवेकाने ओळखायला हवं. जे उत्पन्न होतं ते सहजपणे नाश पावतं. हे तर प्रत्यक्ष अनुभवास येतं. म्हणून विवेकाने ज्याला उत्पन्न होणं, नाश पावणं, हे शाश्वत परब्रह्माचं बघा कल्पनातीत जाणून घ्यावं. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय क्षीण, तेची विज्ञान. एक ज्ञान आणि दुसरं अज्ञान, आपलं खरं स्वरूप न जाणणं, आणि तिसरं विपरीत ज्ञान म्हणजे मी देहच आहे हे समजलं. आपण खरं पाहता आपण ज्ञानी आहोत का? पाहावे आपणास. आपण आपल्याला किती प्रकारचं ज्ञान आहे? खरं म्हणजे आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाजूला सरला पाहिजे. पण आपल्याला अजून त्या भगवंताचं खरं स्वरूप
बघा पाहायला मिळालंच नाही ना. आपण त्या विचारांमध्ये अजून राहिलेलो नाही आहे. मग जेव्हा आपल्याला अनुभव मिळत असतो तेव्हा नक्कीच ना सामर्थ्य प्राप्त होत असतं. वेदांत सिद्धांत धादांत याची पहावी प्रचित, निर्विकार सददित जेथे तेथे. वेदांत शास्त्र प्रचिती, सिद्धांत व धादांत म्हणजे यांचा साक्षात अनुभव घेता आला पाहिजे. निर्विकार परब्रह्म जिथल्या तिथं जशीच्या तसं असतं. आता विचार करा, वेदांत सिद्धांत आणि धादांत याची पहावी प्रचिता. आपण प्रचितीविना बैसोची नाही. ज्यावेळी आपण औषध गोळ्या घेत असतो, जर आपल्याला फरक आला तरच आपण सांगू शकतो ना, बाबा मला या औषध गोळ्यामध्ये काय आलं, फरक आला. परंतु आपण जर ते औषध गोळ्या घेऊन फरकच आला नाही, आपल्याला काय अनुभव आला, अरे यामध्ये काही दमच नाही आहे. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. मग तसंच देवांचा साक्षात्कार हा अनुभव केव्हा पाहायला मिळेल? आपण लोकांचा चमत्कार ऐकत असतो, परंतु साक्षात्कारी हे आपल्याला प्रार्थनेमध्येच प्राप्त करून दिलेलं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे असणारा जो श्री सद्गुरू साक्षात आहे, त्या परब्रह्माचं वर्णन प्राप्त करून दिलेलं आहे. हे ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचेच नाव. ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव होतो. आपल्याला डोळे दिलेले आहेत, परंतु आपण डोळ्यांनी काय पाहतो? आपल्याला पुण्याई प्राप्त करून घ्यायचे, परंतु आपली पुण्याई कमी होत जाते आणि आपले पाप बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते. मग त्याच्याशी एकरूप होऊन बघा प्रत्यक्षपणे राहावं लागतं. हो, एकरूप केव्हा आणि कसं राहायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे ना. बरोबर की नाही? दृश्य असं दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. दृश्याला दृश्य दिसत असतं, परंतु मनाला भास होतो. भास का होतं? आपण जे डोळ्यांनी पाहतो, आता डोळ्यांनी पाहिलंय, कानांनी ऐकलंय, परंतु मनामध्ये एक प्रकारची भीती आहे की त्या झाडाजवळ जाऊ नको, त्या झाडापाशी काहीतरी आहे असं कोणीतरी सांगितलं, आणि तिथे गेल्यावर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे भीती वाटते, काहीतरी असल्यासारखं जाणवतं, परंतु खरं पाहायला गेलं तिथे काहीच नसतं. मग मनाचा भास. बरोबर की नाही? उत्तम प्रकारे बोध आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. मग त्याच्याच नामस्मरणामध्ये त्याच्याशी एकरूप कसं राहावं की हे सर्व जे भीती आहे, भय आहे, अंधश्रद्धा आहे, ते सर्व बाजूला कसं होईल? जो अज्ञान आहे त्या अज्ञानातून आपला देह कसा सावरेल? दृश्यास दिसते दृश्य, मनास भासतो भास, दृश्य भासातीत अविनाश परब्रह्म ते. मग दृश्याला दृश्यच दिसणार आणि मनाला भास भासणार ना, म्हणून याच्या पलीकडे असणारा अविनाश परब्रह्म आहे. पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सभाय अंतरी, अंतची नाही अनंत सरी, कोणास द्यावी. परब्रह्माला चर्मचक्षुने पाहता आलं पाहिजे, तर ते दिसू शकत नाही. परंतु वास्तविक परब्रह्म अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेला आहे, त्याला अंतच नाही आहे. आपला देह प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, आपल्याला समोरची व्यक्ती डोळ्यांनी दिसत असते, परंतु त्याच्या आतमध्ये असणारा अंतरीचा अंतरात्मा तो पाहायला मिळत नाही. आता दुसरी गोष्ट सांगितली, दुसरा बोध आपल्याला प्राप्त करून दिला. आपला जन्म झालेला आहे, नक्कीच ज्यावेळी जन्म झालेला आहे त्यावेळीच आपल्याला मृत्यूची तारीखसुद्धा प्रत्यक्षपणे प्राप्त झालेली आहे, फक्त आपल्याला ती कळून दिलेली नाही आहे. केव्हा आपलं मरण आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नाही.
परंतु मरणाची तारीख फिक्स आहे, कारण आपण नाशिवंत आहोत. कुणीही अमरपट्टा लावून आलेला नाही. परंतु आपला देह ज्यावेळी बघा आपली पुण्याई संपेल, शाश्वत संपेल, शेवटचा दिवस असेल, त्या दिवशी आपण निघून जाऊ. परंतु अंतरीचा अंतरात्मा जो आहे तो शाश्वतीचा आहे, त्याला अंत नाही आहे. चंचलते स्थिरावे ना, निश्चलते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना, चलन नाही. जे चंचल असतं ते कधी स्थिर राहू शकत नाही, आणि जे निश्चळ असतं ते कधी चळत नाही. बघा विचार करा, आता तलाव आहे, तलावामध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये जर पाहायला गेलं तर पाणी स्थिर असतं. केव्हा कधी पाऊस पडला की त्या पाण्याचं बघा पाणी वाढतं, परंतु ते पाणी नंतर पुन्हा स्थिरावतं. परंतु ज्या वेळेला बघा समुद्रातलं पाणी कधी स्थिर असतं का? नाही आहे. त्या लाटा वाहत असतात, कमी होतात, जास्त होतात. विचार जर केला तर पाहो जाता दुरीच्या दुरी, त्याचप्रमाणे चंचल ते स्थिरावेना, निश्चल कदापि चलेना, आभाळ येते गगना, चलन नाही. जे विकारे वाडे मोडे, तेथे शाश्वता कैची घडे, कल्पांत होताच विघडे सकळ काही. जे विकार पावतं, वाढतं आणि मोडतं ते शाश्वत कसे बरोबर असू शकेल? कल्पांत होतं तेव्हा सर्व पंचभूतिक सृष्टी नाश पावत असते. जे अंतरीचं भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले, तयास हे कैसे उकले अवाट चक्र. ज्या अंतकरणात मायाच्या योगाने भ्रम उत्पन्न झालेला असतो, अशा संभ्रमित लोकांना या अफाट चक्राचा उलगडा तरी कसा होणार? भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना अंतर्यामी. अशा या संभ्रमित मनुष्याला व्यवहार कसा करावा हेही कळत नाही, आणि त्याला सिद्धांताची नाही बघा प्रत्यक्षपणे सिद्धांतही कळत नाही, आणि अंतर्यामी असलेल्या देवाची सुद्धा शोध पत्ता लागलेला नाही. वैद्याची प्रचित येईना आणि भिडेही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जनावा. वैद्याच्या औषधाचा गुण येत नाही आहे. बघा आपल्याला कधी ताप आला असेल किंवा एखादा बघा प्रत्यक्षपणे आजार झाला असेल, कितीही गोळ्या घेऊन औषध घेऊन जर आपल्याला फरक आला नाही तर आपण काय करतो? बघा ना, शेवटी काय होते आपली स्थिती ते आपल्यालाच माहीत. मग जेव्हा स्थिती होते तेव्हा तो रोगी वाचणारच नाही ना. मग वैद्याची प्रचित येईना आणि भिडेही उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना ऐसे जाणावे. जेने राजा ओळखिला तो राव म्हणून भलत्याला, जेने देव ओळखिला तो देवरूपी. जो राजाला नीट ओळखत असतो तो भलत्या माणसाला राजा म्हणतच नाही. ज्याने देव ओळखलेला आहे तो स्वतः देवरूपच होतो. म्हणून ओळखायला शिकलं पाहिजे. जयास माईकाची भीड, ते काय बोलिले द्वार, विचार पाहता उघड सकळ काय. ज्याला माईकाची भीड पडते तो अर्धवट ज्ञानी देवाबद्दल तरी काय सांगणार. त्याने जर सारासार विवेक केला तर त्याला सर्व काही स्पष्टपणे कळून येईल. भीड माये ऐलीकडे, परब्रह्म ते पैलीकडे, पैलीकडे ऐलीकडे सदोदित. अज्ञान हे मायाचे अलीकडे असते, परंतु परब्रह्म मायेच्या पलीकडे असते. आता माया सदोदित अलीकडं आणि परब्रह्म पलीकडे. लटक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नवती लक्षणे विवेकाची. जी माया मिथ्या आहे तिची भीड धरून भ्रमाने भलतेच करणं हे विवेकाचे लक्षण नव्हे. खोटे अवघेची सांडावे, खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म. जे खोटं आहे ना त्या सर्वांचा त्याग करा.
परंतु जे खोटं आहे ना तेच आपण बोलत राहतो. बघा, त्यामध्ये काही तथ्य नसतं, परंतु आपण खोट्याने वागत असतो. परंतु अनुभवानं खरं ओळखता आलं पाहिजे की ही व्यक्ती समोरची काय बोलत आहे, त्यातलं खरं काय, खोटं काय, सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, हे जर ज्या व्यक्तीने शोधलं ना, ती व्यक्ती या आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे जिंकलेली आहे असं समजावं. म्हणजे मायेचा त्याग करून परब्रह्म आपण जाणून घेतलं पाहिजे. ते मायेचं जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. त्या मायेचे जे जे लक्षणं आहेत त्यांचं वर्णनसुद्धा पुढच्या समासामध्ये समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे शांत चित्ताने काय करायचं आहे, एकाग्र होऊन नामस्मरण करायचं, देवाची पूजा अर्चा करायची. त्याच्या नामस्मरणामध्ये आपण जेव्हा राहू तेव्हा प्रत्यक्षात आपल्याला सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपला देह जरी नाशिवंत असला तरी आपल्याला शाश्वती टिकवता आली पाहिजे. शाश्वती कशी टिकवता येईल तर प्रत्यक्ष ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभे राहून त्याच्या नामस्मरणामध्ये जेव्हा आपण असू तेव्हा नक्कीच ना. म्हणून ते मायेचे जे लक्षणं त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केलेच पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत निरूपण समास 9. जय जय रघुवीर समर्थ.